मालेगावातील महिलारत्न पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात ईडीसी मार्फत म्हणजेच उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आकर्षक सुंदर पंत्या बनवल्या व पंत्या आणि विविध प्रकारचे सुंदर आकाशकंदील हे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आलं। सदर प्रदर्शन व विक्रीला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। सदर प्रदर्शनाचे उद्घाटन संपदा हिरे यांच्या हस्ते करण्यात आले। विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन उद्योग मार्फत व्यवहार ज्ञान, व्यवहार चातुर्य, ग्राहकांची आवड निवड आदीबाबत त्यांना ज्ञान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात अनेक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। यावेळी महाविद्यालयीन प्राध्यापिका उपस्थित होत्या। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर हरीश आडके तथा प्राचार्य डॉक्टर रजनी पाटील तसेच विद्यार्थी काय बोलले व कसे होते हे प्रदर्शन बघूया सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश माऊ। अतिशय सुंदर देखणे असे अतिशय सुंदर आकर्षक असे विविध प्रकारचे देखणे आकर्षक असे आकाशकंदील पुष्पाताई महिला विद्यालयामध्ये आपण बघतोय। या महिला कॉलेजमध्ये हे सुंदर असे आकाशकंदील खूप सुंदर देखणे आपण बघू शकतो। यांचं ईडीपी सेल अंतर्गत हे आकाशकंदील या इथल्या विद्यार्थिनींनी विक्रीला पण ठेवलेले आहेत। काही त्यांनी बनवलेले पण आहेत। अशा पद्धतीचं आपण बघतोय। इथे आपण जर बघितलं तर इथे या विद्यार्थिनी आपण बघतोय इथे की इथे कोणाला पाहिजे त्याचं त्यांनी बिलिंग पण करतायत, त्यांचे नावं लिहित आहेत, त्यांचे पैसे कलेक्शन करतायत। या माध्यमातून त्यांना ही एक चांगलं कलागुणांना वाव मिळतो आहे की कशा पद्धतीने आपण आकाशकंदील बनवले पाहिजे किंवा पंत्या बनवल्या पाहिजे किंवा बाजारात चालणाऱ्या वस्तू आणि त्याचं विक्रीचं सुद्धा ज्ञान इथे त्यांना मिळतं आहे की विक्रीसुद्धा कशा पद्धतीने असली पाहिजे, ग्राहकांचं काय म्हणणं असतं, इतर वेळेला ग्राहक काय म्हणतात, काय त्यांच्या अपेक्षा। तर आपण बघतोय की असं आणि हे कॉलेजचे त्यांचे जे टीचर्स आहेत ते सुद्धा त्यांना प्राध्यापक आहेत ते त्यांना मार्गदर्शन करत आहेत। या विद्यार्थ्यांनी इथे या सुंदर पंत्या आपण बघतोय बनवलेल्या आहेत आणि या विक्रीला सुद्धा म्हणजे याच्यातनं पंत्या कशा बनवाव्यात आणि आपण स्वतः उद्योजक कसं होता येईल आपल्याला। बरं नुसतंच उद्योजक होऊन नाही चालत तर त्या विक्रीला सुद्धा कशा पद्धतीने आपल्याला विक्री कशा करता येईल, ग्राहकांचं काय म्हणणं असतं, ग्राहकांच्या काय डिमांड असतात यासुद्धा त्यांना त्याच्यातनं कळतं। म्हणजे विक्री एवढी सोपी आहे का, बाजारामध्ये एखादी वस्तू बनवणे पण त्यानंतर त्याचं सेल पण कशा पद्धतीने झालं पाहिजे, विक्री कशी झाली पाहिजे, ग्राहक काय म्हणतात, त्यांच्या काय अपेक्षा असतात किमती संदर्भात किंवा इतरही गोष्टीचं ज्ञान या माध्यमातून त्यांना मिळतं आहे। त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर पुढे जाऊन सफल व्हायचं असेल तर कुठल्याही क्षेत्रात जर आपण पदार्पण केलं, उद्योजक म्हणून जर आपल्याला बनायचं असेल तर नुसतंच उद्योजक म्हणून नाही चालत तर ते काय लोकांना हवं आहे, कसं हवं आहे, किती रुपयात हवं आहे या गोष्टीचं सुद्धा ज्ञान सगळ्यांना तर हेही ज्ञान या माध्यमातून त्यांना मिळतं आणि हे खूप अत्यावश्यक आहे। जीवन जगताना आपल्याला जीवनात अनेक गोष्टीचा संघर्ष करावा लागतो आणि त्यावेळेला ह्या गोष्टी नक्कीच आपल्या या विद्यार्थी शालेय जीवनात किंवा विद्यार्थी जीवनात किंवा कॉलेज जीवनात जर आपण शिकलो तर भविष्यात आपल्याला ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा होतो। असं हे सुंदर ईडीपी मार्फत पंत्या बनवणे, आकाशकंदील बनवणे आणि या पद्धतीने ते परत विक्रीला ठेवणे या पद्धतीचं नॉलेज या माध्यमातून देण्यात येतं। आपण बघू शकतो। मी डॉक्टर हरीश आडके, उपाध्यक्ष महात्मा गांधी विद्यामंदिर या दिवाळीच्या शुभमंगल कार्यालयात पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य, त्यांचा स्टाफ, उपप्राचार्य, बोरसे मॅडम या सर्व मुलींनी हा एक प्रकारचा आगळा वेगळा उपक्रम केला। या करण्यामागचा उद्देश होता की इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, थिंकिंग ॲबिलिटी या सुप्त गुणांना संधी देण्याच्या निमित्ताने या महाविद्यालयाचा हा उपक्रमशील प्रयोग आहे आणि या प्रयोगामध्ये ही जस्ट बिगिनिंग आहे आणि वेल बिगिनिंग इज हाफ डन आपण असं म्हणतो। तर त्यामुळे ह्या वर्षाच्या सुरुवात आपण केलेली आहे पण पुढच्या वर्षी एक चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये हा उपक्रम आम्हाला राबवता येईल। या ठिकाणी महाविद्यालयाने त्यांना मुलींना पंत्या पुरवल्या, त्यावर त्यांनी स्वतःचा डेकोरेटिव्ह केलं आणि त्यामुळे
प्राईम कॉस्टचा खर्च महाविद्यालयाने दिला आहे, लेबर कॉस्ट आणि इनिशियल कॉस्ट मुलींनी केली आणि त्याच्यातून मग आम्ही प्रॉफिट हा म्हणजे मुलांना मध्ये जिज्ञासा तयार व्हावी, मुलांना एक प्रकारची व्यापारी वृत्ती व्हावी आणि स्वदेशी ज्याला आपण मेक इन इंडियाचा नारा जो आहे स्वदेशी भारतातले उत्पन्न भारतातच राहिली पाहिजे, चायना प्रॉडक्टवर आपण थोड्यासा मर्यादा आणण्याचा हा एक छोटासा उपक्रम आहे। या उपक्रमाला मी आमच्या संस्थेच्या या ठिकाणी या महाविद्यालय CDC चेअरमन डॉक्टर संपदा हिरे यांनी पण शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर महाविद्यालयाच्या एबल आणि कॅपेबल लिडरशिप आमच्या डॉक्टर रजनी पाटील आहे, त्या सगळ्या सवंगड्यांकडून आणि मुलांकडून विद्यार्थ्यांकडून हे काम करून घेत आहे। धन्यवाद। मी डॉक्टर रजनी पाटील, प्राचार्य महिला रत्न पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय मालेगाव कॅम्प। आज आमच्या इथे EDP सेलच्या अंतर्गत या ठिकाणी पणत्या आणि आकाशकंदिलांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आणि विक्रीसुद्धा त्यामध्ये करण्यात आली। पणत्यांसाठी विद्यार्थिनींना महाविद्यालयाने पणत्या पुरवल्या, त्याच्या आधी त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं आणि ट्रेनिंग आमच्याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीने त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्याच्यामधनं विद्यार्थिनींना ते शिकायला मिळालं। त्यांनी त्यांच्या पणत्या बनवल्या। आकाशकंदील यावर्षी आम्ही त्यांच्याकडून बनवून घेतले नाहीत, पण त्यांना सेलिंग काय असतं, सेल मार्केटिंग कशा पद्धतीनं करायचं आहे या पद्धतीनं त्यांनी हे पणत्या अतिशय सुंदरपणे बनवलेल्या आहेत आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि आम्ही स्टॉल उभारल्याबरोबर त्याची विक्रीसुद्धा झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी एक आम्ही चांगल्या पद्धतीनं बेस्ट प्रॅक्टिस राबवत आहोत असं आम्हाला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं। किती विद्यार्थिनींनी सहभाग घेतला? जवळपास 1000 विद्यार्थिनींच्या जवळपास 200 ते 300 मुलींनी भाग घेतला आणि 1000 पणत्या या ठिकाणी मुलींनी बनवलेल्या आहेत। नमस्कार, माझं नाव आहे लावण्या राजेंद्र पगारे। मी हिंदी विभागाची TYBAची विद्यार्थिनी आहे। EDP सेल अंतर्गत पणतींचं डेकोरेशन करण्यात आलं आहे। तर जवळपास मी 55 पणत्या बनवल्या आहेत, तर त्यांना डेकोरेशन कलरिंग वगैरे करून आणलं आहे। तर आमच्या इथे सेल घेण्यात आले, तर शिक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला आहे आणि जवळपास करून माझ्या पणत्या सर्व विकल्या गेल्या आहेत। तर तुला काय वाटलं, हे बनवताना कसं वाटलं? हा बनवताना मला खूप आनंद वाटला आणि छान, आणि याच्यातनं आपल्याला नॉलेज पण समजतं की कसं बनवायचे, याच्यातनं पैसे आपल्याला खर्च किती आला किती गेला ते सर्व समजतं। त्याबद्दल खूप आनंद पण झाला आणि शिक्षकांनी पण आमचं खूप कौतुक केले। तुला असं वाटलं का की हे जे पणत्या बनवताना तुझ्या अंगात ज्या काही कलागुण होते, जे सुप्त कलागुण होते, त्याला वाव मिळाला का तुला? हो, खूप वाव मिळाला आणि माझ्या हिंदीच्या दोघीही मॅडम आहेत, त्यांनी पण मला खूप म्हणजे सपोर्ट पण केला आणि त्यांनी मला तुम्ही या पणत्या बनवल्या, तुम्हाला तुमच्या अंगात जे कलागुण आहे त्याला वाव मिळाला? म्हणजे या EDP सेल अंतर्गत आपल्याला या कॉलेजच्या माध्यमातून आणि EDP सेल अंतर्गत एक चांगल्या गोष्टीला वाव मिळाला आणि हिंमत तुमच्यात आली का आता असं नवीन काही बनवण्याची? हो सर। ओके, नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा छान बनवू। व्हेरी गुड, छान, ओके। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।